नमस्कार, मी अमोल भिलारे. आज आम्ही एक भिलारे अॅग्रो मध्ये नवीन ट्रॅक्टर चालित अवजार म्हणजे आपण जसं की बघतो एमएससीबीचे आपण पोल असतील विविध शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना आपण शेतामध्ये ज्यावेळेस आपण लाईट द्यायची असते त्यावेळेस पोल एमएससीबीचे उभा करायचे असतील त्यावेळेस ती लाईट देण्यासाठी आपण ट्रॅक्टरच्या साहाय्यानं हे पोल उभा केले जाणार आहेत. असं एक इम्प्लिमेंट आपण आजपासून सुरू केलेलं आहे. तर माझे पहिले मानकरी म्हणजे आज ठरलेले आहेत समजा भिलारे अॅग्रोचे श्रीकांतजी जाधव पाटील हे राहणार नांदूर तालुका केज जिल्हा बीड इथून आलेले तर मी त्यांना आवर्जून विचारतो की सर तुम्ही आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. आणि सर मी तुम्हाला एक विचारतो की याच्यामध्ये तुम्हाला ही बिल्ड क्वालिटी बाकीचे तुम्ही मशीनी बघितले असेल त्याच्यामध्ये याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काय फरक जाणवला? भरपूर फरक जाणवला. कारण की क्वालिटी 10 रुपये जास्त जाईना परंतु क्वालिटी महत्वाची असते आणि क्वालिटी आपल्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची मिळाली आणि त्याच्यामध्ये मी समाधानी. लोह जे असते लोहामध्ये लोखंडामध्ये खूप मोठे प्रकार असतात. त्या प्रकाराची एक नंबरची क्वालिटी जी असते की आपल्याला टिकावं आपलं जे उद्या होणारं मेंटेनन्स कारण की हे काम अवजड असते त्याच्यामुळे सूट मोठ सारखे होते ते तर होतच असतं परंतु जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीचं मटेरियल असणं आवश्यक असतं. त्यामुळे आपल्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं मटेरियल आम्हाला मिळालं. आता आम्ही याच्यावर चालवल्यानंतर आपल्याला रिझल्ट मोठ्या प्रमाणात सांगू परंतु आतापर्यंत तरी आता आपण बसवलंय खूप चांगल्या प्रकारचं दिसतंय. धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला ही संधी दिली आणि याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारचे समजा लोखंड तर वापरलेच आहे आणि अजून आवर्जून सांगू इच्छितो की पार्कर कंपनीचे पाईप वापरले. पार्कर कंपनीचे पाईप म्हणजे आम्ही बोरिंग गाड्यांना वगैरे जे ऑइल प्रेशर हेवी इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात त्याचे पाईप वापरले तर म्हणजे यदा कदाचित तुमचा गरम होऊन कधी हा पाईप लिकेज होणार नाही त्याची एक आम्ही दक्षता घेतलेली आहे. दुसरी गोष्ट जी तुम्ही म्हटले याचे जे जॉक वगैरे आहेत याची सुद्धा तुम्हाला वॉरंटी 6 महिन्याची राहिलेली आहे की 6 महिन्याची वॉरंटी राहणार आहे. परत लोखंड हे पण चांगलं दर्जेदार टाटाचं वगैरे वापरलेले आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला जे वॉल वगैरे आहेत हे सुद्धा चांगल्या कंपनीचं दर्जेदार दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच पद्धतीने तुमचा हा ट्रॅक्टर मला वाटतं स्वराज 960 हे 60 एचपीचा आहे आणि आमची कंपनी असं सांगते की कमीत कमी 50 एचपीचा ट्रॅक्टर पाहिजे. 50 एचपीच्या ट्रॅक्टरवरती हे मॉडेल चालवायला खूप सोपं आहे. आणि अजून तुम्हाला काही चेंजेस वगैरे असतील त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगा की याच्यामध्ये सर हे पाहिजे किंवा हे पुढच्या वेळेस आम्हाला हे वाढवून समजा ऍडिशनल कोणाला देता आलं तर ती काही गाईडलाईन असतात. बऱ्याच ठिकाणी आता पोल उभा करण्यासाठी जात असतात किंवा बघत असतात की मला हे पाहिजे इथे कमी पडलंय किंवा